मला ऑपरेशन टायगर बद्दलची काही माहिती नाही. ऑपरेशन टायगर काय आहे हे माहिती नाही, त्याचं नाव काय आहे हे माहिती नाही. उद्धव ठाकरेजींनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष वाढवावा याबद्दल कुणाची काही ना नाही. मंडळाने राज्याच्या पाणी साठ्याबद्दल आढावा घेतला आहे आणि आता जास्तीत जास्त पाणी हे पिण्याच्या करता राखीव ठेवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी प्रशासनाला दिले आहे. त्याचा एक चार्टही तयार केला आहे की कुठल्या धरणात किती पाणी असेल, काय असेल आणि कसं त्याचं नियोजन करायचं. मला वाटतं जे काही आम्ही नियोजन केलं आहे त्या आधारावर मला असं वाटतं की 100% जी काही परिस्थिती आहे टंचाईची, त्या परिस्थितीला सरकार चांगल्या पद्धतीने निवडण्याचा प्रयत्न करेल आणि जो काय आता जलसाठा तयार होईल यावर्षी, थोडा उशिरा पाऊस पडतोय पण जलसाठा जो येईल त्याला थेंबन थेंब पाणी वाचवणे, थेंबन थेंब पाण्याचं नियोजन करणे ही योजना आम्ही तयार केली आहे. मला ऑपरेशन टायगर बद्दलची काही माहिती नाही. ऑपरेशन टायगर काय आहे हे माहिती नाही, त्याचं नाव काय आहे हे माहिती नाही. त्यामुळं याबद्दलची माहिती नसल्यामुळे या विषयावर बोलणं काही योग्य होणार नाही. बीजेपी का क्या रिलेशन है, संबंध है? हमारा कोई संबंध नहीं है. हमको टाइगर ही मालूम नहीं है, ऑपरेशन टाइगर भी मालूम नहीं है. किसने ये लाया, क्यों लाया, ये भी नहीं मालूम. लेकिन बीजेपी का कोई संबंध नहीं है. बीजेपी कभी भी इस इशू को बीजेपी ने कभी ये इशू को उद्धव ठाकरेजींनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष वाढवावा याबद्दल कुणाची काही ना नाही. उद्धवजीला माहित आणि एकनाथ शिंदेला माहित. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध संपूर्ण या विषयाशी नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला गोवणे किंवा आमच्या नेत्यांना गोवणे काही योग्य नाही किंवा आमच्या नेत्यांना याबद्दलची काही याबद्दल आमच्या नेत्याबद्दल काही टीका टिप्पणी करणे किंवा आम्हाला जी विषयात आम्ही नाही आहोत त्या विषयात बोलणे काही योग्य नाही. असं आहे, नरेंद्र भोंडेकरने आपल्या भावना व्यक्त केल्या असतील, भावना व्यक्त करायचे अधिकार आहे. पण आज तरी मला वाटतं राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मॅन्डेट मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी आज मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे आणि आज राज्याच्या विकसित राज्याच्या भूमिकेला देवेंद्र फडणवीसजी हे अत्यंत महत्वाचे लोकनेते, अत्यंत सक्रिय मुख्यमंत्री आणि या राज्याला मजबूत असे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आज तरी कुठल्या विषयावर चर्चा करून उपयोग नाही. तुमच्या माझ्या हातात ते आहे का? पण देवेंद्रजी हे सर्व या राज्याचा विचार केला तर सर्वकष या राज्याला विकसित राज्य करताना जो संकल्प देवेंद्र फडणवीसनी केला आहे, आमचे देवेंद्रजी आज राज्याच्या एकंदरीत 14 कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने 2047चा विकसित महाराष्ट्र त्यांनी मांडलाय आणि माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे आणि डबल इंजिन सरकारचे काम आज ज्या पद्धतीनं आम्ही मॅन्युफॅक्चरमध्ये दिलेले आहे, मला वाटतं 2029 पर्यंत राज्याला प्रचंड मजबूतीने यश मिळालेलं आहे. मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करणंच योग्य नाही आहे, चर्चेचा विषय नाही आहे आणि खऱ्या अर्थाने याबद्दलच्या पत्रकारांनी चर्चा करू नये. पत्रकारांनी विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजीच या राज्याचे मुख्यमंत्री आहेत असाच त्या ठिकाणी कयास ठेवून पुढचा तुमचाही कार्यकाळ चालू ठेवा. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजींनी आपला पक्ष सांभाळावा, एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष वाढवावा याबद्दल कुणाची काही ना नाही. त्यांनी आपल्या पक्षाचे निर्णय करायचे. आता उद्धव ठाकरेजींना आमदार खासदार का सोडून चालले, त्यांनी आत्मचिंतन करायचं आहे. ते कुठे जात आहे, का जात आहे, कशामुळे जात आहे. पण भारतीय जनता पार्टीचा या संपूर्ण कुठल्याही ऑपरेशन, कुठलाही त्या ठिकाणी फोडाफोडीचा संबंध नहीं. मैं आपको अभी कहा है कि भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं. उद्धव ठाकरे जी के एमएलए एमपी कहाँ जा रहे, क्यों जा रहे, क्यों उनको छोड़ रहे, क्यों ऐसी परिस्थिति निर्माण हुई है, इसके लिए हम भारतीय जनता पार्टी करके क्या हमारा वजूद है. पार्टी उद्धव ठाकरे की देखे और एकनाथ शिंदे ही देखे. अब संजय राउत जी को अगर ये बात की उनके खासदार पैसा ले रहे, ये बात मुझे लगता है कि खासदारों के बारे में और आमदारों के बारे में, विधायक और सांसद के बारे में
ऐसे आरोप लगाना ठीक नहीं है कि कोई एमएलए एमपी केवल पैसा लेकर ही अपना भूमिका बदलता है। अनेक कारण होते हैं भूमिका बदलने के, और मुझे लगता है कि पैसे के आधार पे उनकी बदनामी करना ठीक नहीं है। ढूंढना चाहिए क्या कारण होगा कि हम लोगों के पास जो एमएलए एमपी क्यों छोड़ के जाते हैं। और बीजेपी में कल कुछ कम ज्यादा हुआ तो हमारी जवाबदारी होती है, अपनी अपनी पार्टी की जवाबदारी है। तो हमें खुद को पहचाने, खुद को देखे कि हमारा क्या चल रहा है। तो दूसरे के खिलाफ आरोप करके या एमएलए एमपी के खिलाफ पैसा लेने का आरोप करना मुझे लगता है ठीक नहीं। मैं आपको बार बार कह रहा हूँ कि भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं। उद्धव ठाकरे जी को उनके एमएलए एमपी क्यों छोड़ के जा रहे हैं, उद्धव जी जाने, और एकनाथ शिंदे जी के पास जा रहे तो एकनाथ शिंदे ही जाने। भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं, हमारे मुख्यमंत्री का कोई संबंध नहीं, हमारे कोई नेताओं का संबंध नहीं, ना दिल्ली से ना गल्ली से। इसलिए इसका रिलेशन केवल उद्धव जी और एकनाथ शिंदे जी से है। तो बीजेपी उसको क्यों घसीटे बीजेपी को, मुझे नहीं मालूम। किसी पार्टी का आकलन करना मेरा काम नहीं है। महाराष्ट्र की जनता सही आकलन करेगी और जनता निर्णय करती है। जनता जो निर्णय करेगी वो मान्य होता है। माननीय ऍडव्होकेट सतीश उकेजींनी इतकं महत्वाचं जर विधान केलं असेल, त्यांच्या अटकेच्या मागे कोण कोण आहे उद्या तेही स्पष्ट करतील की कोण व्यक्ती आहे तो। आता महाविकास आघाडी म्हटलं आहे, एकाच वेळी सांगतील पुढच्या वेळी की बाबा हा नेता याच्या मागे होता। ते स्पष्ट व्यक्ती आहेत। मागे त्यांनी आमच्या विरुद्ध भूमिका पुकारली तर आम्ही त्यांना काही थांबवलं नाही। ते सत्तेची भूमिका नेहमी मांडली आहे त्यांनी। काही ठिकाणी कमी जास्त होत असतं, पण त्यांनी जर इतकी मोठी भूमिका मांडली आहे त्याच्यामध्ये उद्या तेही सांगतील की कोणाच्या मागे आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सर्वांचं दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत रखुमाई विठ्ठलाच्या पंढरपूरच्या या पावन स्थळाकरता, तिथल्या विकासाकरता, पंढरपूर विकास आराखड्याकरता जी जागेची मागणी सरकारकडे मंदिर प्रशासनाने ट्रस्टनी केली होती, ती मागणी राज्य सरकारने पूर्ण केली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सूचना दिली होती की पंढरपूर देवस्थान हे आपलं त्या ठिकाणी हृदयस्थान आहे। वारकरी संप्रदायाकरता अत्यंत महत्वाच्या या स्थळाला जो काही मदत, जे काही करावं लागेल, जागा द्यावी लागतील, त्याला निधी द्यावा लागेल, या साऱ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आश्वासित केल्या होत्या। त्याप्रमाणे आज महसूल विभागाने पंढरपूर विकास आराखड्याकरता आणि देवस्थानच्या मागणीला मान्यता दिलेली आहे। त्यांना आता जी जागा दिलेली आहे ती जागा त्यांना आता आम्ही हँडिंग ओव्हर करणार आहोत आणि त्यातनं जो संकल्पित प्रकल्प आहे तो पूर्ण होणार आहे।